नितेश राणेंना मंत्रिपदाची शपथ आठवून देण्यासाठी त्यांना मी कोर्टात खेचणार असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं। नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत मवियाच्या सरपंचांना निधीवरून इशारा दिला होता। राणेंच्या या वक्तव्यावर आता विनायक राऊतांनी टीका केली आहे। एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना। कारण की मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची, आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार। त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही ना, काही फरक पडत नाही। आपल्यामध्ये ती फरक पडण्याची भावना देव घालायला बसतो, विसरलेला असतो, कारण आपण आपल्या पक्षाबद्दल कडवट आहे। सर्वांशी समान वागणूक ठेवेन अशी शपथ घेतली नितेश राणे तुम्ही। हट्टिल्ल्या सिंधुदुर्गमध्ये 2-3 ठिकाणी सभेमध्ये भाषण करतो की ज्या ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मी म्हणे एक नवीन पैसा निधी देणार नाही। काय तुझ्या बापजाताचा निधी आहे तो? आमच्या हक्काचा कर आहे। आणि मग होय, मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांचं टाळकं फिरलेलं आहे ना, अशा त्या नितेश राणेंच्या डोक्यामध्ये जर मंत्रिपद आणायचं असेल, त्याने घेतलेली शपथ त्याला आठवून द्यायची असेल, तर त्यांना मी कोर्टात खेचणार।